दोन, प्रत्यक्ष पाहणाऱ्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकाळात ज्यांनी ज्यांनी पाहिले किंवा जे त्यांना भेटले त्यांची मते ह्या बौद्ध धम्माच्या परंपरागत मान्यतांचे समर्थन करतात. साल नावाचा एक ब्राह्मण ज्याने भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्यांच्या गौरवार्थ ज्या भावना व्यक्त केल्या त्या पुढे दिलेल्या आहेत. भगवानांचे दर्शन झाल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बाजूला बसला. त्याने तथागतांचे कुशलक्षेम विचारले. त्यावेळी महापुरुषांची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. ती 32 लक्षणे त्यांच्या ठायी असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबुद्धी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला स्मरण झाले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य ह्यांच्या मते जे अरहंत व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते स्वतःच प्रकट करतात. म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे योजिले. भगवान, आपला देह अंग संपूर्ण आहे, समृद्ध आहे, श्रेष्ठ आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत, अंग सशक्त आहे. महापुरुषाच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रतीत होत आहेत. आपण नितळ डोळे असणारे, सुंदर, उंच, सरळ देहयष्टी असणारे आहात. आपल्या अनुयायास सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी, सुवर्णवर्णी, प्रकाशयुक्त असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपणाला चक्रवर्ती सम्राट बनायला हवे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असाव्यास हवी होती. अभिमानी राजांनी तुमच्या पदरी नतमस्तक व्हायला पाहिजे होते आणि सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे आपण अखिल जगताचे शास्ते असायला पाहिजे होते. स्थविरानंदांनी वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी नरमळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना मोहिनी सौंदर्याचे प्रतिरूप असे म्हटले तर त्यात नवल ते कसले. 3. त्यांची नेतृत्व क्षमता. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्तपूर्ण संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य ह्या संदर्भात तथागतांना काय अधिकार होता ह्याबाबत तथागतांचे समकालीन दोघांची वक्तव्ये उपलब्ध आहेत. एकदा भगवान राजगृहातल्या वेळूवनात वास्तव्यास होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले. पण नेहमीपेक्षा थोडे लवकर आल्याचे जाणवून परिव्राजक जेथे विश्राम करीत होते तेथे सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले. त्यावेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. तेथे अस्तित्व आणि नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प रहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान तेथे आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या भगवान या, आपणास इथे येण्याची विनंती आहे. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावे. भगवंताकरिता हे आसन ठेवलेले आहे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले ह्याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकुलदाई म्हणाला, जाऊ द्या, काही विशेष नाही. पुढे कधीतरी आपल्याला ते समजेलच. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संदागाराकडे एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की जेवढे गणाचार्य आहेत, जेवढे विख्यात श्रमण आहेत, जेवढे निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जेवढे जनसमर्दयाने आदरणीय मानले आहेत ते सर्व या राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्णकश्यप आहे, मख्खली घोसाल आहे, अजित केशकंबल आहे, पकुत कच्छायन आहे, संजय वेलट्टीपुत्र आहे, निगंटीनाथ पुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षवासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहे, धर्म संस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. ह्या अधिपतीपैकी ह्या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोणी आहे की खऱ्या अर्थाने आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्मान्य वाटतो
आणि ते आपल्या गुरुजवळ किती पूज्य बुद्धीने आणि आदराने आणि गौरवाच्या भावनेने राहत आहेत. काही म्हणाले, पूर्ण काश्यपांचा कोणी आदर किंवा सन्मान करीत नाही, त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाही, त्यांच्या जवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. एकदा अशी वेळ आली होती की जेव्हा पूर्ण कश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते, तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना ह्या विषयात काही ज्ञान नाही, मला विचारा, मी आपणास सर्व काही समजावून सांगेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, शांत रहा, गडबड करू नका.